Hello everyone. Hello friends. Welcome in the today's video. Friends, today we are going to learn and discuss on the activities from English workshop of 1.1 Be the Best. Friends, we have discussed the on review and revision of 1.1 Be the Best in the last video. In the last video, we have discussed on the information of poet, that is, who has written the poem Be the Best, that is the inspirational poem, and Douglas Malloch, whose information took in the last period, in the last video. And also we have discussed on rhyme scheme of the poem and some figure of speech, that is alliteration and repetition. Also, we have reviewed the poem by stanza. We have discussed on each stanza, both the four stanzas, and in this way we have discussed on this poem. And now, today we are going to learn and discuss on warming up on margin questions, friends. And before that, we have already discussed on the vocabulary. Till you pay attention, the words scrub means an area covered with small low plants. Khurti vanaspati means scrub. Rill, a stream, oda किंवा ओहळ. मस्की अँड बास, नेम्स ऑफ फिश, माशांची नावं आहेत ती. क्र्यू, सेलर्स हू वर्क ऑन अ शिप, जहाजावरील अधिकारी व खलाशी सोडून असलेले अधिकारी व खलाशी सोडून. लेसर, अनइम्पॉर्टंट, दुसऱ्यापेक्षा कमी दर्जाचा या अर्थानं. अँड ट्रेल, अ नॅरो पाथ, पाऊलवाट किंवा पायवाट या अर्थानं. अँड नाव वी आर गोइंग टू लर्न अँड डिस्कस ऑन द मार्जिन क्वेश्चन्स. मित्रांनो, आपण पुस्तकामध्ये ही कविता पाहिलेली आहे. या कवितेचं वॉर्मिंग अप पाहिलो आहे आपण, कवितेवरती चर्चा केलेली आहे. त्यानंतर या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण कवितेचं रिव्ह्यू पुन्हा एकदा केलेलं आहे. सर्व स्टांजावरती पुन्हा चर्चा केली आहे, कवीविषयी थोडी माहिती घेतली आहे, अलंकाराविषयी चर्चा केली आहे, रायमिंग स्कीमबद्दलही पाहिलेलं आहे. आणि आता आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 1.1 बी द बेस्ट या कवितेवरती आधारित मार्जिन क्वेश्चन जे आहेत ते मार्जिन क्वेश्चन आपल्या इंग्रजीच्या पुस्तकातील ऑन पेज नंबर 3 वरती असलेले मार्जिन क्वेश्चन अँड 4 and 5 पानावरती असलेले प्रश्नोत्तर जे आहेत, ॲक्टिव्हिटीज इंग्लिश वर्कशॉपमधील जे आहेत, त्यांची आज आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. सो पे अटेन्शन. मार्जिन क्वेश्चनमध्ये पहिला प्रश्न आपणाला होता, काय आहे बघा. What is main difference between a pine tree and a scrub? What is main difference between a pine tree and a scrub? या प्रश्नाचा आपण चर्चा करूया. काय आहे बघा प्रश्न. What is main difference between a pine tree and a scrub? Pine tree and scrub मध्ये मुख्य फरक कोणता आहे? The main difference between a pine tree and a scrub is that pine tree is on top of the hill and a scrub is in the valley besides the rill. प्रामुख्यानं हा फरक आहे की पाईन ट्री ही टेकडीच्या माथ्यावरती असतो, तर स्क्रब हे खोल दरीमध्ये असतं. ओढ्याच्या ओवळच्या शेजारी हे खोल दरीमध्ये ओढ्याच्या ओवळच्या शेजारी स्क्रब असतात. हा मेन डिफरन्स आहे. नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट डू पीपल लाईक टू सी अलॉंग द हायवे? व्हॉट डू पीपल लाईक टू सी along the highway?
People like to see a bit of the grass along the highway. काय उत्तर आहे बघा. पीपल लाईक टू सी अ बिट ऑफ द ग्रास अलॉंग द हायवे. महामार्गालगत असलेलं ग्रास, जे छोटंसं इवलंसं गवत आहे हिरवगार, ते पाहायला लोकांना आवडतं. आणि त्या गवतामुळं तर त्या महामार्गाचं सौंदर्य वाढलेलं असतं. सो पीपल लाईक टू सी अ बिट ऑफ द ग्रास अलॉंग द हायवे. नेक्स्ट मार्जिन क्वेश्चन. व्हॉट इज द मेसेज गिवन ॲट द एंड? What is the message given at the end? The message given at the end is that whatever you are, काय दिलेला आहे संदेश बघा. Whatever you are, be the best. What is the message given at the end? The message given at the end is that whatever you are, be the best. तुम्ही जे काही असाल, जे काही काम करत असाल, ते सर्वोत्कृष्ट प्रकारे करा. हाच संदेश आपणाला या कवितेच्या शेवटी दिला गेला आहे. इंग्लिश वर्कशॉप ऑन पेज नंबर 4. आपल्या इंग्रजी पुस्तकामध्ये पान नंबर 4 वरती इंग्लिश वर्कशॉप आहे. आय विल रीड द क्वेश्चन. रीड द वर्ड्स ऑर नेम्स गिवन बिलो. Put the big sized or bigger ones in the big circle and the smaller ones in the small circle. काय प्रश्न आपला की या कंसामध्ये जेवढे काही शब्द दिले गेले आहेत, हे सगळे शब्द जे मोठे शब्द आहेत आकारानं किंवा अधिक मोठे आहेत, ते मोठ्या सर्कलमध्ये लिहा. आणि जे लहान किंवा अधिक लहान आहेत, ते लहान सर्कलमध्ये आपल्याला शब्द लिहायचे आहेत. आता शब्द बघा काय आहेत. मस्की, ट्री, पाईन, लेक, बास, बुश, हायवे, स्क्रब, रेल, सन, स्टार, ट्रेल. आता हे जे शब्द इतके दिले गेले आहेत, आता यातले आकारानं मोठे असणारे मोठ्या सर्कलमध्ये, आकारानं लहान असणारे लहान सर्कलमध्ये आपण हे शब्द घ्यायचे आहेत. पहा, आपण ऑपोजिट जोड्या जरी बनवल्या तरी कोण वर्सेस कोण आहे एवढं जरी आपल्या लक्षात आलं तर स्मॉल आणि बिग हे शब्द आपल्याला लक्षात येतील. उदाहरणार्थ मस्की अँड बास हे ऑपोजिट आहेत. त्यानंतर ट्री अँड स्क्रब हे अपोजिट आहेत. ओके. पाईन ट्री, स्क्रब हे अपोजिट आहे. हायवे, ट्रेल, पाऊलवाट हे अपोजिट आहेत. सन वर्सेस स्टार. ओके. त्यामुळं या दोन्हीमध्ये आपण कंपॅरिझन करायचं, कोणाचा कोणाशी संबंध आहे आणि त्यातलं मोठं कोण ते मोठ्या सर्कलमध्ये आणि लहान कोण ते लहान सर्कलमध्ये. ओके. पहा, आपण मोठ्या सर्कलमधले शब्द मोठ्या सर्कलमध्ये घातले आहेत आणि स्मॉल सर्कलमध्ये स्मॉल वर्ड घेतलेले आहेत. आता बघा स्मॉल सर्कलमधले बघा, पे अटेन्शन. स्मॉल सर्कल, बास, स्क्रब, रील, स्टार, ट्रेल अँड बुश. अँड इन द बिग सर्कल, मस्की, ट्री, pine, lake, highway and sun. Pay attention once again. Small words, that is small words means small sized. स्मॉल साईज जे आहेत ते आपण स्मॉल सर्कलमध्ये घेतलेत. बास, स्क्रब, रेल, स्टार, ट्रेल अँड बुश. And big circle, that is big sized or bigger ones हे बिग सर्कलमध्ये घेतलेत. कोणकोणते आहेत बघा. मस्की, ट्री, पाईन, लेक, हायवे अँड सन. ओके. नाव नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 2 आपणाला पुस्तकात आहे. फ्रॉम ग्रुप्स ऑफ 4 read each stanza in the poem turn by turn.
आळीपाळीनं तुम्ही ही कविता वाचायची आहे. तुम्ही गायला तरी छानच आहे. क्वेश्चन नंबर 3 काय आहे बघा. क्वेश्चन नंबर 3, फाइंड अँड राईट द पेयर्स ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोएम. तर कवितेच्या प्रत्येक ओळीचे शेवटच्या शब्दांचा आपण विचार करूया. कवितेच्या प्रत्येक शेवटचे शब्द आपण विचारात घेतले तर आपल्या लक्षात येतील की रायमिंग वर्ड्स जे आहेत, राईम पेयर्स, ते आपणाला अशा दिसतील. हिल रिल, हिल रिल, बी ट्री, ग्रास बास, मेक लेक, क्रीव डो, हियर नियर, ट्रेल फेल, star are. I will read the rhyming pairs once again. Hill, rill, grass, bass. Hill, rill, bee, tree, grass, bass, make, lake, crew, do, here, near, trail, fail, star, are. Next activity, activity number 4. Complete the following with appropriate words or phrases from the poem. Complete the following with appropriate words or phrases from the poem. आपणाला हे वाक्य पूर्ण करायचे. कंप्लीट द फॉलोइंग विथ ॲप्रोप्रिएट वर्ड्स और फ्रेजेस फ्रॉम द पोएम. कवितेतील शब्द घेऊन आपणाला हे वाक्य पूर्ण करायचे आहेत. आपणाला या ठिकाणी कंडिशनल क्लॉज दिलेला गेलेला आहे. एक फर्स्ट वन इज डन फॉर यू, एक वाक्य आपणाला सोडून दिलेलं आहे. जर तर या वाक्य आपणाला पूर्ण करायचे आहेत. पुस्तकातील शब्द घेऊनच पूर्ण करायचे आहेत. फर्स्ट वन काय दिलं आहे बघा. If you can't be a pine, be a scrub. If you can't be a pine, जर तुला पाईन वृक्ष नाही होता आलं तर बी अ स्क्रब तरी बन. आता या अर्थानं तर सेकंड सेंटेन्स आहे. इफ यू कांट बी अ ट्री डॉट डॉट डॉट. इफ यू कांट बी अ ट्री, जर ट्री नाही बनता आलं तर बी अ बुश, झुडूप तरी बन. तिसरं वाक्य आपल्याला डॉट 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 बी अ बास. कधी बास बनायचं आहे. जर मस्की नाही बनता आलं तर बास बनायचं आहे. त्यामुळे उत्तर काय येईल. इफ यू आर अ मस्की देन जस्ट बी अ बास. नेक्स्ट नंबर 4. इफ यू कांट बी अ कॅप्टन डॉट डॉट डॉट. इफ यू कांट बी अ कॅप्टन बी अ क्रू. डॉट 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 बी अ ट्रेल. ट्रेल कधी होणार. जर हायवे नाही होता आलं तर ट्रेल तरी व्हा. इफ यू कांट बी अ हायवे बी अ ट्रेल. अँड नेक्स्ट वन 6th. इफ यू कांट बी द सन. जर सूर्य नाही बनता आलं तर डॉट 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 चांदणी तरी बना. इफ यू कांट बी द सन बी अ स्टार. या पद्धतीनं आपण ही वाक्य पूर्ण करायचे आहेत. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी नंबर 5. राईट वेदर द फॉलोइंग आर ट्रू ऑर फॉल्स. ट्रू ऑर फॉल्स आपल्याला सांगायचं आहे. दिलेली विधान हे ट्रू आहेत का फॉल्स आहेत हे आपण सांगायचं आहे. काय बघा. पहिलं विधान आपल्याला ऑल मस्ट बी द कॅप्टन्स ऑफ द टीम्स. ऑल मस्ट बी द कॅप्टन्स ऑफ द टीम्स. तर सगळ्यांनाच टीमचं कॅप्टन बनता येईल का. बनतात का. नाही. त्यामुळे हे वाक्य काय आहे. फॉल्स. ओके, हे चुकीचं विधान आहे. नेक्स्ट वन. अ बीट ऑफ ग्रास. अ बीट ऑफ ग्रास कॅन मेक द हायवे हॅपियर. ट्रू ऑर फॉल्स सांगा. अ बीट ऑफ ग्रास कॅन मेक द हायवे हॅपियर. अ बीट ऑफ ग्रास कॅन मेक द हायवे हॅपियर. अगदी थोडंसं गवतसुद्धा हायवे सुंदर अगदी आनंदी बनवून जातो. हे ट्रू आहे वाक्य. त्यामुळे उत्तर पुढे येणार त्याचं ट्रू. नेक्स्ट वन नंबर 3 काय आहे बघा. वी विन ऑर फेल डिपेंडिंग अपॉन साईज ऑर पोझिशन.
वी विन ऑर फेल डिपेंडिंग अपॉन साईज और पोझिशन. आपली स्थिती किंवा आपल्या आकारावरती आपली हार जीत डिपेंड आहे असं सांगितलेलं आहे. काय येणार उत्तर? राईट, तुमचं म्हणणं बरोबर आहे. हे विधान फॉल्स आहे. नेक्स्ट सेंटेन्स, अ स्क्रब इज फाउंड ॲट द टॉप ऑफ द हिल. अ स्क्रब इज फाउंड ॲट द टॉप ऑफ द हिल. आता ॲट द टॉप ऑफ द हिल आपल्याला काय आढळणार आहे? पाईन ट्री. स्क्रब तिथं नसणार आहे, त्यामुळे हे सेंटेन्स फॉल्स आहे. नेक्स्ट वन, इफ युअर वर्क इज नॉट इम्पॉर्टंट डोंट डू इट. इफ युअर वर्क इज नॉट इम्पॉर्टंट डोंट डू इट असं आपल्याला कवीनं सांगितलेलंच नाही. तुमचं काम जर महत्त्वाचं नसेल तर करू नका असं विधान आहे. हे विधान फॉल्स आहे. ओके फ्रेंड्स, नेक्स्ट वन अँड सिक्स्थ, आय थिंक दिस इज द लास्ट सेंटेन्स ऑफ ट्रू ऑर फॉल्स. व्हॉट जॉब यू हॅव डू युअर बेस्ट. एक्झॅक्टली बरोबर आहे तुमचं. व्हॉट एव्हर जॉब यू हॅव डू युअर बेस्ट. दॅट इज द ट्रू सेंटेन्स. हे सत्य आहे विधान. कोणतंही जॉब तुमचा असो ते उत्तम प्रकारे उत्कृष्ट प्रकारे करा असं सांगितलेलं आहे. नेक्स्ट ऑन पेज नंबर 5, पान नंबर 5 वरती आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन आहे, द ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम. आता या कवितेची आपल्याला ॲप्रिशिएशन तयार करायचे आहे. ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम, कवितेचं रसग्रहण करायचं आहे आपल्याला या ठिकाणी. ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम, बी द बेस्ट ही आपली कविता आहे. आणि पहिलं पॉईंट आहे आपणाला या ठिकाणी सेंटेन्स पूर्ण करावून सांगितलेलं आहे. राईट अँड ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम विथ द हेल्प ऑफ द पॉईंट्स गिवन बिलो. या ठिकाणी जे काही पॉईंट दिले गेलेले आहेत त्या पॉईंटचा उपयोग करून हे ॲप्रिशिएशन पूर्ण करा. द फर्स्ट पॉईंट, टायटल ऑफ द पोएम इज. काय आहे टायटल? बी द बेस्ट. जसं टायटलमध्ये जी अक्षर कॅपिटल आहेत तीच अक्षर आपण कॅपिटल लिहायचे आहेत. जसं टायटल छापलेलं आहे तसंच लिहायचं आहे. टायटल ऑफ द पोएम इज बी द बेस्ट. नेक्स्ट पॉईंट, द पोएम इज रिटन बाय. कवीचं नाव या ठिकाणी लिहायचं आहे, डगलस मेलॉक. नेक्स्ट नंबर 3, द पोएम हॅज डॉट डॉट स्टांजाज. किती स्टांजा आहे कवितेमध्ये? 4 स्टांजाज. अँड ईच स्टांजा हॅज डॉट डॉट लाईन्स. आणि प्रत्येक स्टांजामध्ये किती लाईन्स आहेत? 4 लाईन्स. म्हणून आपलं हे सेंटेन्स असं होईल, द पोएम हॅज 4 स्टांजाज, ईच स्टांजा हॅज 4 लाईन्स. नेक्स्ट सेंटेन्स, नेक्स्ट ॲप्रिशिएशनचा पॉईंट आहे आपला, द लाईन्स दॅट राईम इन ईच स्टांजा आर. कोणकोणत्या लाईन राईम होतात? आपण मगाशी या अगोदरच्या ॲक्टिव्हिटीमध्ये वी हॅव फाइंड आउट द रायमिंग पेयर्स. आता रायमिंग पेयर्स होत असताना प्रत्येक लाईनची लास्ट वर्ड घेऊन आपण पाहिलं आणि त्यामध्ये द फर्स्ट अँड थर्ड प्रत्येक स्टांजामध्ये पहिल्या आणि तिसऱ्या ओळीचीच राईम स्कीम होते. राईम होतात. द लाईन्स दॅट राईम इन ईच स्टांजा ॲट फर्स्ट अँड थर्ड. राईम स्कीम काय आहे बघा? ए बी ए बी. अँड नेक्स्ट वन, डॉट 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 इज रिपीटेड एक्सप्रेशन इन द पोएम. आपल्या कवितेमध्ये कोणती एक्सप्रेशन रिपीट झालेली आहे? इफ यू कांट बी ही लाईन सारखी रिपीट झालेली आहे, एक सारखी रिपीट आहे, इफ यू कांट बी. अँड नेक्स्ट नंबर 7, द लाईन आय शॅल ऑलवेज रिमेंबर इज. कोणती आहे सांगा? द लाईन आय शॅल ऑलवेज रिमेंबर इज मला नेहमी लक्षात राहणारी लाईन आहे. लास्ट लाईन बघा, कवितेची शेवटची ओळ आहे आपली, बी द बेस्ट ऑफ व्हॉट एव्हर यू आर. आणि मार्जिनमध्ये तोच प्रश्न होता की कोणता संदेश दिलेला आहे? बी द बेस्ट ऑफ व्हॉट एव्हर यू आर. तुम्ही जे काही करता ते उत्कृष्ट प्रकारे करा, सर्वोत्तम बना असं सांगणारी ही या ठिकाणी कविता दिसते. अँड नेक्स्ट ॲक्टिव्हिटी नंबर 7 आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये 7 नंबरची ॲक्टिव्हिटी दिली आहे. आय विल रीड इट. आपल्या पाठ्यपुस्तकात या ठिकाणी 7 नंबरची ॲक्टिव्हिटी जी दिली गेलेली आहे, नंबर 7 ॲक्टिव्हिटी आहे. आपल्याला कोणती आहे बघा? रीड द गिवन. काय ॲक्टिव्हिटी आहे?
Read the given extract from the poem Little Drops of Water by Julia Fletcher Corney. Learn it up. See it to a tune and enjoy singing it. You may ask your teacher to help you. या ठिकाणी एक छानशी कविता दिलेली आहे, 2 स्टांजा आहेत. तर ते तुम्ही गायन करा असं सांगितलेलं आहे. तुम्ही गायन करण्याचा प्रयत्न करा. ओके फ्रेंड्स, in this way we have completed the activities based in the English workshop of 1.1 Be the Best. Be the Best चे मार्जिन क्वेश्चन्स आणि इंग्लिश वर्कशॉपमधील ॲक्टिव्हिटी या सर्वांची आपण चर्चा केलेली आहे. त्या ॲक्टिव्हिटीचे ॲन्सर्स आपण पाहिलेले आहेत. ऑल ऑफ यू मस्ट राईट डाऊन इन युअर नोटबुक. तुम्ही सर्वजण हे सर्व प्रश्नोत्तरं, अपरिचित शब्द, त्यांचे अर्थ, त्यांचे उच्चार हे सगळं आपल्या वहीत लिहून पुन्हा पुन्हा हे वाचन करा आणि लिहून पूर्ण करा. ओके ओके, थँक्यू फ्रेंड्स. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू.